काय सांगाल पुलगामामध्ये बद्दल विरोधकांनी गृहमंत्री देशाचे गृहमंत्री असो पंतप्रधानांचा राजीनामा साहेब ही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे। कुठल्या विषयावर राजकारण करायचं हे विरोधकांना कळत नाही। आज ज्यांचे घरातले त्या पहलगामच्या ह्याच्यामध्ये घरातले व्यक्ती मारले गेलेत, आज त्यांची एकच आहे की अतिरेकी पकडा आणि त्यांना शिक्षा द्या, त्यांना मारलं पाहिजे। आज देशावर हल्ला होतोय आणि हे विरोधक जे आहेत, मग ते शिवसेना असेल जे कोण असतील ते ह्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि कुठंतरी अशा वेळेला सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि अतिरेकी याच्याविरोधात पाकिस्तानच्या विरोधात। तर आपल्या इथं हे म्हणजे आणि मग ह्याच्यातनंच एवढं कळते की ह्यांची बुद्धी काय, हे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं एवढंच ह्यांना माहिती आहे, बाकी काय। देशाचं सामर्थ्य काल दाखवण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये, नाईट लँडिंग करण्यात आलं, त्याबद्दल काय सांगा साहेब? देश हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे। सगळ्यांना देशातल्या नागरिकांना खात्री आहे की जे काही आत्ता भ्याड हल्ला झाला ह्याचं सडेतोड उत्तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह साहेब आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आणि संपूर्ण देश ते घेतील त्या निर्णयाबरोबर आहे। अजित पवार एकीकडे म्हणतात मी मुख्यमंत्री हो अशी इच्छा व्यक्त करतात, ती इच्छा असू, आता मी ह्याच्यावर काय सांगणार? त्यांची इच्छा सगळ्यांची असू शकते, त्यात काही चुकीचं नाही। आपल्यावर ते शिवेंद्रराजेंनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनी राजीनाम्याचा काही प्रश्न येत नाही, पण विरोधकांना त्यांनी सडकून टीका केली आहे। कॅमेरामन निखिल विसरसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।